आता माझे आई वडील सापडले म्हणून आपला विषय थांबला, पण आपलं भांडण अर्धवट राहिले हे लक्षात असू दे बरं का. तुमच्या भविष्यात खूप खास योग दिसतोय. तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला लवकरच भेटणार आहे. तुमच्या हातावरच्या रेषात सांगतात स्पष्टपणे. सम्राज्ञी, तुम्ही नेमकं इथे कशासाठी आला आहात ते सांगून सोडा की जरा. एक महत्वाचं काम करायचंय, अतिशय महत्वाचं. हे काय चाललंय माझ्या डोक्यात? सतत तोच मुलगा, त्याच घटना का आठवतात? पुन्हा त्याच गोष्टी समोर येतात, तेच प्रसंग आठवतात. आणि तो मुलगा. जगदंबा, काय करतेस ग? भांडी घासून ठेवते. अगं ते राहू दे, मी घासेन नंतर. तू जा आधी ते गवताचे भारे आवर बरं. वारा आला की समद गवत अंगणभर होईल. तू जा आधी ते आवर. मी हे कापड फाडलं नाहीये, पण तुला याचा उपयोग झाला तर बघ. आता माझे आई वडील सापडले म्हणून आपला विषय थांबला, पण आपलं भांडण अर्धवट राहिले हे लक्षात असू दे बरं का. महादेव, हे काय घडतंय सतत? मला सारखी तीच दृश्य दिसतात. तोच मुलगा डोळ्यासमोर येतो. नक्की काय अर्थ या सगळ्या गोष्टींचा? खरं सांगायचं तर खूप आगाऊ मुलगा आहे तो. वैताग आहे नुसता, वैताग. सरळ कधी बोलतच नाही, नुसता वाकड्यात जातो. फाकडोजीराव. पण तरी राहून राहून त्याचाच विचार काय येतो माझ्या मनात. नक्की हा आहे तरी कोण? मी जशी तू तुळजाचा अंश आहेस, तसाच मी महादेवांचा अंश आहे. तुझ्या या प्रवासात तुला योग्य मार्ग दाखवायला मी आलो आहे. माझं खरं रूप तुला लवकरच कळेल. जगदंबा. कोण? कुणी नाव घेतलं माझं? मला जाणवलं आता. जगदंबा, पोरी तुला किती वेळा सांगायचं ग, तू महादेवाची पूजा करायची नाही म्हणून. आई अगं, असं का करतेस तू? एकतर तू ही पिंडी देवाऱ्यातून बाहेर आणून ठेवलीस. आता ही बाहेर आहे आणि मी हात जोडले तर काय बिघडलं? महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. माझ्याशी वाद घालत बसू नगस. जा आधी रानात जाऊन लाकडं घेऊन ये.
महादेव, मला माफ करा. मी जे बी काही वागते आहे त्यांनी तुमचा अपमान होत असेल, पण माझा नाईलाज आहे हो. माझ्या लेकीच्या भल्यासाठी मी हे समधी धावपळ करते आहे. एकदा का तिचा समज नीट झाला ना की मी तुम्हाला स्वतःच्या हाताने मान सन्मानानं घरात घेऊन जाईल. ठीक आहे, जगदंबाला पूजेची ओढ आहे, पण तुम्ही म्हणत असाल तर मी थांबेन. आता तुमची इच्छा असेल तेव्हाच मी घरात येईन. वा, खूप छान वाजवतोस पकवाज. अगदी हरवून जायला होतं ऐकताना. अखेर तुझी पावलं आम्हाला भेटण्यासाठी गावापर्यंत आलीच. म्हणजे तू आम्हाला ओळखलंस? अर्थात. आम्ही आमचं असुरकुळ सोडून या तुच्छ मनुष्य रूपात आलो. आम्हाला कोणी ओळखू नये म्हणून आम्ही आमच्यामध्ये बदल करून घेतले, आणि तरी सुद्धा तू आम्हाला ओळखलंस. तुला कसं ओळखणार नाही? तू पत्नी आहेस आमची. तोंड सांभाळून बोल. आम्ही तुझ्या नाही, असुर नरेश महिषासुरांच्या सम्राज्ञी आहोत, त्यांच्या पत्नी आहोत. त्याच्यात आणि माझ्यात काय अंतर आहे? हा, एक अंतर आहे. तो स्वतःची शक्ती गमावणारा वृद्ध आणि मी माझ्या शक्तीत वाढ होणारा तरुण. असुर नरेश महिषासुरांचा एकेरी उल्लेख करायची तुझी हिम्मत कशी झाली? असुर नरेश महिषासुर त्रैलोक्याचे स्वामी आहेत, आणि तू तू केवळ त्यांचं एक प्रतिरूप आहेस, हे विसरू नकोस. तू म्हणतोयस ते खरंय म्हणा. तुम्हा दोघांमध्ये फार अंतर नाही. असुर नरेशांनाही त्यांच्या शक्तीचा गर्व आहे, आणि तुलाही. फरक इतकाच आहे की तुला जो गर्व आहे तो वायफळ आहे, तुझी तेवढी योग्यताही नाही. योग्य तेच बोलतो आहोत आम्ही. तू एवढे दिवस गावामध्ये येऊन काय साध्य केलेस? गावात येऊन जगदंबाच्या घरच्यांची जवळीक साधलीये, तिचा विश्वास संपादन केलाय. मी तिच्याकडून हे वचन घेतलंय की ती माझ्यावर कधीच संशय घेणार नाही. एवढे दिवस इथे मुक्काम करून केवळ एवढेच साध्य करू शकलास तू. म्हणूनच असुर नरेश तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत. असुर नरेश महिषासुरांनी त्या तुळजेचा पाडाव केला. तिला चिंचपुरातून पळून जाण्यासाठी भाग पाडलं. त्यांनीच अशी परिस्थिती आणलीये की तुळजा आणि जगदंबा या जरी विलीन झाल्या असल्या तरी या गोष्टीची जगदंबाला जाणीव सुद्धा नाहीये. तिला तिच्या शक्तीचा विसर पडलाय. आणि तू मात्र इथे येऊन एवढ्या दिवसांमध्ये काहीच करू शकला नाहीस. हे वाटतं तितकं सोपं नाहीये. तिच्याशी समोरासमोर लढू शकत नाहीये. कारण काय? कारण तिचं एक रहस्य आहे जे मला कळलंय. कोणतं रहस्य? आई राजा उदो उदो.
आम्हाला ते रहस्य जाणून घ्यायचंय, पण इथे नाही. त्यासाठी आम्हाला तुला एका वेगळ्या ठिकाणी भेटावं लागेल. माझं अजूनही समाधान झालेलं नाहीये. का? का काय का? तू जे काही म्हणालास त्याचा काय अर्थ आहे? कशालाच काय अर्थ असतो? प्रश्नाला प्रतिप्रश्न करू नकोस हा. मला उत्तर हवंय. मीही उत्तर शोधायला चाललोय. उत्तर कसलं? एका बेलाची 3 पान, प्रत्येक पानात एक ब्रह्मांड. जर जे पिंडी तेच ब्रह्मांडी, तर 3 ब्रह्मांडांच्या किती पिंडी? नाही कळलं ना? मलाही कळत नाही. याच उत्तर शोधायला आलोय मी. तू तू कुठून आलायस आणि गाव कुठलं आहे तुझं? आणि मगाशी म्हणालास की माझी आणि एका खास व्यक्तीची भेट होणार आहे. तसं का म्हणालास? अहो, तुमच्या हातावरच लिहिलंय तसं. माझ्या गुरूंनी मला भविष्य विद्या शिकवली आहे. त्याने मला सगळं काही कळतं. पण भविष्याबाबत तुझे एक वाक्य म्हणालास, तसंच माझ्यात आणि महिपतीत गावातल्या दुसऱ्या एका तरुणामध्ये बोलणं झालं होतं. ते तुला कसं कळलं? त्याचं एक रहस्य आहे. रहस्य? माझ्या गुरूंनी मला एक कर्णपिशाच्य दिलंय. त्याने मला सगळं काही कळतं. त्यानेच मला सांगितलं होतं. ते कोण आहेत? कोण तुझे गुरु? सतत त्यांचा उल्लेख करत असतोस. माझ्या गुरूंचं नाव आहे गृहपती. अरे थांबा रे लेकरांनो. हे माझे गुरु आहेत, गृहपती. महादेवांनी ज्यावेळी माझ्या वृद्ध गुरूंचं रूप घेतलं होतं, त्यावेळी त्यांचंही नाव गृहपतीच होतं. त्यांना देखील ज्योतिषी विद्या अवगत होती. यांनी आता तेच नाव घेतलंय. हे सगळं काय आहे? नाही, नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. हा कोण आहे हे मला शोधून काढलंच पाहिजे. आत्ता तर इथे होता. हा एवढा विचित्र वागतोय. हा कुठेही जाऊ शकतो. हा जगदंबाच्या घरी तरी गेला नसेल ना? इथे आपल्याला नीट बोलता येईल. कोणीही मध्ये व्यत्यय आणायला येणार नाही. तू त्या जगदंबाचं काहीतरी रहस्य सांगणार होतास ना? त्यासाठीच इथे आलो आहोत आम्ही. मुळात मला हे जाणून घ्यायचंय की तू इथे कशाला आलीयस? आम्ही असुर सम्राज्ञी आहोत. आमच्या नावाचा एकेरी उल्लेख करू नकोस. हसायला काय झालं? असुर सम्राज्ञी
एका सर्वसामान्य मनुष्य स्त्रीचं रूप घेऊन भूतलावर आलात. जसा मी इथे असुर नरेश नाही, महिपती आहे, तशाच तुम्ही ही असुर सम्राज्ञी शुंभा नसून एक सामान्य गावकरी स्त्री आहात. त्यामुळे तुम्हाला, म्हणजेच तुला एकेरी नावाने हाक मारतोय, तेव्हा मला तुझं इथे येण्याचा उद्देश सांग. आम्ही असुर नरेश महिषासुरांचा निरोप घेऊन आलो आहोत. त्यांनी माझ्यासाठी निरोप पाठवलाय? हो, त्यांनी सांगितलंय तुझ्या हातामध्ये खूप कमी वेळ आहे. हे विसरू नकोस. दिलेल्या काळामध्ये जर का तू यशस्वी झाला नाहीस तर वयस्तंभिनीचा काही एक उपयोग होणार नाही. त्यामुळे आपल्याला लवकर हालचाल करायला लागणार आहे. तुला मदत व्हावी म्हणून खास वस्तू पाठवली आहे त्यांनी तुझ्यासाठी. काय आहे ती वस्तू? देईन, पण आत्ताच नाही. त्याआधी आम्हाला त्या जगदंबेचं रहस्य जाणून घ्यायचंय. सांगतो. आपल्याला वाटतंय की जगदंबा सगळं काही विसरलीये, तुळजा लुप्त झालीये, पण ते पूर्णपणे खरं नाही. म्हणजे मी इथे आलो तेव्हा एका मायावी विंचवाने जगदंबावर हल्ला केला. त्यात ती बेशुद्धही झाली. मी तिला वाचवायला तिथे पोहोचलो तेव्हा काय? याचा अर्थ ती तुळजा संकटाच्या काळी त्या जगदंबेच्या कधीही मदतीला येऊ शकते. हो, जगदंबाच्या स्मृतीमध्ये ती गोष्ट राहणारही नाही. तिच्या आत असलेली तुळजा भक्तांच्या हाकेला कायम धावून जातेच. हे खूपच धोकादायक आहे. म्हणूनच तर तिच्यावर मात करण्यासाठी एवढा वेळ लागतोय. मग तर असुर नरेशांनी तुझ्यासाठी दिलेली ती वस्तू अत्यंत उपयोगाची ठरेल. सांग तरी, अशी कोणती गोष्ट दिली असुर नरेशांनी? महिपती, महिपती, तू इथे रानात काय करतोयस? तेही असं एकटा? बोल ना, इथे काय करतोयस? मी ते वनौषधी आणि झाडाची मुळं शोधायला आलो होतो. आता मी परत कुठल्या तरी गावकऱ्याला नाहीसं केलंय असं म्हणणार नाहीस ना तू? हे बघ, त्याबद्दल मी तुझी आधीच माफी मागितली आहे आणि आज तुझ्यावर पुन्हा आरोप करायला माझ्याकडे वेळ सुद्धा नाही. मला आईने लाकडं गोळा करायला पाठवले. म्हणजे मी असुर नाहीये हे मला आज पुन्हा एकदा सिद्ध करावं लागणार नाही. चल, मी निघते, नाहीतर आज संध्याकाळी जेवणाऐवजी आईची बोलणी खावी लागेल. आणि हा, जर का तुला लाकडं मिळाली नाहीत तर मला सांग. मी पुष्कळ कंदमुळं गोळा करून ठेवलीत, ती मी तुम्हाला देईन खायला. बरं, ठीक आहे, येते. थोडक्यात वाचलो, पण ह्या पुढे सावध राहायला हवं. आज पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं हिला. चांगलीच मैत्री झालेली दिसतीये तुमच्यात.
प्रयत्नपूर्वक साध्य केलंय मी ते. माझं ध्येयही मला स्पष्ट दिसतंय. असुर नरेशांना सांगा, आता काळजी करू नका. आम्ही आणखीन थोडा काळ वाट बघू. आणि हो, मध्ये मध्ये आम्ही तुझा समाचार घेण्यासाठी येतच राहू. सम्राज्ञी, आपण मला काहीतरी देणार होतात. अरे हो, विसरलोच आम्ही. तुझ्या प्रवासात हे तुला शक्ती देईल. घे. एवढंच? मला वाटलं काहीतरी महत्वाचं असेल. योग्य वेळ आल्यावर याचं महत्व तुला कळेलच. असुर नरेशांच्या डावाचा हा महत्वाचा भाग आहे. इतका महत्वाचा की ते काम फत्ते व्हावं म्हणून त्यांनी आम्हाला इथे पाठवलं. या वस्तूचं सामर्थ्य तुला कळायला योग्य ती वेळ यावी लागेल.